आमच्या आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालक घटक हा एक ऐतिहासिक शहरामध्ये महत्त्वाचा घटक आहे, परंतु आजपर्यंत प्रशासनाने कसल्याही प्रकारची रिक्षा चालक घटकाकडे शासनाने कोणताही आमच्या समस्या जाणून घेतलेल्या नाही। आज आम्ही आमचा पहिली गोष्ट आम्ही आंदोलनासाठी प्रशासनाने आम्हाला रस्त्यावर येण्यासाठी भाग पाडलेला आहे। आमच्या मागण्या रास्त आहे आणि जुन्या आहे। ज्या पद्धतीने आपल्या रिक्षाचा मेन आरटीओ प्रशासन आहे, परंतु आरटीओ प्रशासनाच्या रिलेटेड याला महानगरपालिका सुद्धा आहे, पोलीस प्रशासन आहे आणि यांचे नियंत्रण असणारे आपले जिल्हाधिकारी साहेब आहेत। कृती समितीचे परिवहन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी साहेब आहेत, परंतु आजपर्यंत गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही विविध वेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केलेलं आहे। सर्वप्रथम आज ज्या पद्धतीने चक्का जाम आंदोलन झालेलं आहे, यामध्ये सर्व रिक्षा चालकांचं सर्व संघटनेच्या माध्यमातून मनापासून अभिनंदन की आपण आमच्या मागण्या पहिले सुरुवातीला ज्या पद्धतीने मागच्या 8 दिवसापूर्वी 61 रुपये गॅस होता, LPG गॅस, आजच्या घडीला त्या गॅसच्या पंपामध्ये जिल्हा अधिकारी यांच्या परिपत्रक नसताना सुद्धा दरवाढ करण्यात आलेली आहे। दरवाढ मागे घेतली पाहिजे। आज आम्ही ज्या पद्धतीने दरवाढ झाल्यावर सुद्धा गॅस पंपावर गॅस मिळत नाहीये आणि 89 रुपये 99 रुपये अशा प्रकारचे 8 दिवसामध्ये 40 रुपयाची दरवाढ झालेली आहे। दरवाढ मागेच घेतली पाहिजे। ऑनलाईन चालन आहे, ऑनलाईन चालनाच्या माध्यमातून लोक अदालत वर्षामध्ये 4 वेळेस होते, त्याची तडजोड झाली पाहिजे, ज्या माध्यमातून रिक्षा चालकाला त्याच्या व्यवसायामध्ये भर पडेल। पिकअप पॉईंट आणि ड्रॉप पॉईंटसाठी आम्ही सातत्याने महानगरपालिका प्रशासनाकडे प्रमुख आंदोलन तुमचं कशासाठी आहे, काय मागणी आहे? आमच्या प्रमुख मागण्या 7 आहेत, त्या संदर्भामध्ये आमचं आंदोलन आहे। आम्ही सांगितलं गॅसची दरवाढ कमी झाली पाहिजे, महानगरपालिकेकडून आम्हाला पिकअप पॉईंट ड्रॉप पॉईंट मिळाले पाहिजे। कलर झोन मार्किंगमध्ये स्मार्ट सिटी आपलं शहर आहे, तर स्मार्ट सिटीसारखं आम्हाला पिकअप पॉईंट ड्रॉप पॉईंट, प्रवासी सोडायचे कुठं आणि बसवायचे कुठं। त्यानंतर आम्हाला आपल्या शहरामध्ये ज्या आज शेअरिंग दरवाढ झाली पाहिजे, शेअरिंगचे रूट मिळाले पाहिजे, मीटर दरवाढ झाली पाहिजे। खटवा समितीच्या अहवालानुसार दरवर्षी मीटर दरवाढ होत असते। आपल्या जिल्ह्यामध्ये 4 वर्षापासून रिक्षा चालकांचे मीटर दरवाढ झालेली नाही। महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सलीम खामगावकर आणि आमच्यासोबत आहेत सर्व संघटना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।